चला तर मंडळी, आपण मसाला ताक हे नेहमीच पितो, परंतु तुम्ही कधी बीट आणि काकडीचं ताक बनवून बघितलं आहे का? नसेल बनवलं तर या उन्हाळ्यात तुम्ही एकदा हे ताक नक्की बनवून बघा, कारण की लहान मुलांना बीट आवडत नाही. त्यामुळे तुम्ही लहान मुलांना बीटाचं ताक जर बनवून दिलं तर लहान मुलांना नक्कीच आवडेल आणि मुलांना कॅल्शियम सुद्धा मिळेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मंडळी, आपण बनवूया सर्वप्रथम बीटाचं ताक. त्यासाठी आता हे मागचं पुढचं देठ आपण कापून घेऊया. त्यानंतर आपण हे बीटाची साल काढून घेऊ. बीटाची साल काढून झालेली आहे. आता आपण याचे बारीक तुकडे करून घेऊ. या ठिकाणी मी अर्धाच बीटाचा वापर करणार आहे. बीटाचे बारीक तुकडे करून झालेले आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा ब्लेंडर जार मध्ये काढून घेऊ. आता आपण ब्लेंडर जार मध्ये बीटाचे तुकडे, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, 1 मिरची, पाव चमचा जिरे पावडर, साधं मीठ, थोडंसं काळं मीठ, 2 चमचे दही. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. या ठिकाणी आपलं बीटाचं ताक तयार आहे. आता आपण हे ग्लासमध्ये सर्व करूया. या ठिकाणी आपलं बीटाचं ताक तयार आहे. आता आपण पुढील ताक करूया, काकडीचं ताक. आता आपण बनवूया काकडीचं ताक. सर्वप्रथम आपण काकडीची साल काढून घेऊ. काकडीची साल काढून झालेली आहे. आता आपण मागचा आणि पुढचा देठ कापून घेणार आहोत. त्यानंतर काकडीचा थोडासा छोटासा तुकडा कापून तो खाऊन बघायचा आहे, जेणेकरून काकडी आपली कडू आहे की नाही ते समजेल. आता आपण काकडीचे बारीक तुकडे करून घेऊ. काकडीचे बारीक तुकडे करून झालेले आहेत. आता आपण हे पण ब्लेंडर जार मध्ये काढून घेऊ. इथे मी संपूर्ण एक काकडी घेतलेली आहे. आता यामध्ये पुदिन्याची पानं टाकून घेऊया. 1 ते 2 आल्याचे छोटे तुकडे टाकूया. 1 मिरची, साधं मीठ, काळं मीठ, पाव चमचा जिरे पावडर, 2 चमचे दही. आता आपण यामध्ये पाणी नाही टाकणार आहे, कारण काकडी ही पाणीदारच असते, त्याच्यामुळे हे आपण बिना पाण्याचंच बारीक करणार आहोत. ते आपलं काकडीचं ताक पण तयार आहे. आता आपण ग्लासमध्ये सर्व करू. इथे आपलं बीट आणि काकडीचं ताक तयार आहे. तुम्हाला हे ताकाचे प्रकार कसे वाटले मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.